स्टुडंट्स, आपण आता टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन पाहणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा चार्ज पार्टिकल हा मॅग्नेटिक फील्डमध्ये पुश केला जातो, तो सर्कल कंप्लीट करतो आणि तो सर्कल कंप्लीट करत असताना त्याची स्पीड ही कॉन्स्टंट राहते. म्हणून आपण इथे काय लिहिलेलं आहे पहा, की त्याची मोशन ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते, कारण त्याची स्पीड कॉन्स्टंट राहते. मग आता टाइम पिरियड असतो काय, अगोदर टाइम पिरियड काय हे समजून घ्या. तर तुमचा चार्ज पार्टिकल जर इनिशियली हे बघा इथं जर असेल, तर टाइम पिरियड म्हणजे काय, की त्याला हा पूर्ण सर्कल असा कंप्लीट करून परत त्याच पॉइंटवर येण्यासाठी जितका वेळ लागेल त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. मग हा टाइम पिरियड काढायचा कसा? खूपच सोपं आहे, कारण त्याची स्पीड कॉन्स्टंट आहे. मी इथं हा फॉर्म्युला यूज करतोय बघा. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आपल्याला माहितीच आहे, स्पीड कॉन्स्टंट असेल तर हा फॉर्म्युला तुम्ही डेफिनेटली लावू शकतात. टाइमला आपण कॅपिटल टी लिहूयात. पूर्ण एक सर्कल कंप्लीट करणं म्हणजे किती डिस्टन्स झालं? 2 पाय इंटू आर, आणि त्याची स्पीड ही नेहमी व्ही आहे. तर 2 पायला तसंच लिहूयात. रेडियसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एम व्ही अपॉन बी क्यू, आणि इथं डिनॉमिनेटर मधला एक व्ही आहे. बघा काय गेलं, व्ही आणि व्ही कॅन्सल झाले. टाइमचं इक्वेशन आलं टी इज इक्वल टू 2 पाय एम अपॉन बी क्यू. बघा, ह्याच्यामध्ये एम तुमचं मास आहे, बी म्हणजे फील्ड आणि क्यू म्हणजे चार्ज. ओके, या इक्वेशनची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा टाइम पिरियड स्पीडला इंडिपेंडेंट आहे. ॲज अ स्टार मार्क हे तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. टाइम पिरियड इज इंडिपेंडेंट ऑफ स्पीड. म्हणजे काय, तुम्ही स्पीड कितीही बदला, काही नाही फरक पडणार त्या चार्जला. स्पीड डबल करा, 5 टाइम्स करा, और 1/10 करा, डझंट मॅटर. जोपर्यंत तिथलं मॅग्नेटिक फील्ड, त्याचं चार्ज आणि मास सेम आहे, तो सेम टाइम मध्ये सर्कल कंप्लीट करेल. आता ऑब्विसली स्पीड वाढवल्यानंतर रेडियस वाढेल तुमची, कारण रेडियस इज प्रपोर्शनल टू स्पीड, है ना. म्हणजे काय होईल बघा, जर अगोदर तुमचा चार्ज पार्टिकल असा सर्कल कंप्लीट करत असेल आणि आता तुमची जर स्पीड तुम्ही वाढवली, रेडियस डेफिनेटली वाढेल. तो मोठा सर्कल घेईल, आता या पॉइंट पासून तो मोठा सर्कल घेईल, डेफिनेटली घेईल, पण त्याच पॉइंटला तो यायला तितकाच वेळ घेईल, हे महत्वाचं आहे. सो इथेही कॅपिटल टी वेळ लागेल, इथेही कॅपिटल टी वेळ लागेल. ओके, दुसरा एक महत्वाचा फॉर्म्युला आहे इथे. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे काय हो? फ्रिक्वेन्सी आपल्याला माहितीच आहे ना, 1 अपॉन टाइम पिरियड. त्यामुळं फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन काय बनेल? बी क्यू डिवाइड बाय 2 पाय एम. झालं. फ्रिक्वेन्सी कशी डिफाईन केली जाते, तर एका सेकंडमध्ये तो पार्टिकल किती सर्कल कंप्लीट करेल, म्हणजे तो एक नंबर आहे. आणि त्याचं एसआय युनिट काय असतं फ्रिक्वेन्सीचं? तर हर्ट्झ. त्याला सिम्बॉलिकली एच झेड असंही लिहितात, पण तो एक नंबर आहे. तर स्टुडंट्स, आपण तो टाइम पिरियडचा फॉर्म्युला पाहिला. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं की टाइम पिरियड हा स्पीडला इंडिपेंडेंट आहे, म्हणजे चार्जची स्पीड काहीही असू द्या, तो सेम टाइम मध्ये त्या बी फील्ड मध्ये आपला सर्कल कंप्लीट करेल. त्यासाठी एक सिम्युलेशन मी इथं तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आपल्याकडे 3 चार्जेस आहेत, तिघांचेही चार्ज सेम आहेत, क्यू क्यू क्यू, मात्र त्यांच्या वेलॉसिटी वेगवेगळ्या आहेत. ओके, पहिल्या चार्जची वेलॉसिटी व्ही आहे, दुसऱ्याची 2v आणि तिसऱ्याची 3v आहे. ठीक आहे, तर आपण हे पाहणार आहोत की त्यांचा टाइम पिरियड हा सेमच असेल. तर बघूयात आपण हे. बघा, सेम टाइम मध्ये ते तिघही सेम अँगल कव्हर करतात. 180 डिग्री कव्हर केला त्यांनी, आता ते 270 ला आले, आणि मग 360 कव्हर केलेला आहे. करेक्ट, समजतंय?
आता असं कशामुळे होतं आहे ना, आय नो की आपल्याकडे फॉर्म्युला आहे, पण माझ्या लाईव्ह लेक्चर्समध्ये काही स्टुडंट्सनी मला हा डाऊट विचारलेला. जर तिसऱ्या पार्टिकलची स्पीड सगळ्यात जास्त आहे तर तो कमी वेळामध्ये त्याचा सर्कल कंप्लीट का नाही करत, नाही का? तर त्याचा आन्सर असा आहे बघा, की जेव्हा त्या पार्टिकलची स्पीड तुम्ही 3 टाइम्स केली, त्याची रेडियस पण 3 टाइम्स होते, म्हणूनच तो बाहेरून जातोय बघा. मग रेडियस पण 3 टाइम्स झाली म्हणजे सरकमफरन्स 3 टाइम्स झाला. तर मी इथे ही डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपण जेव्हा टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू पहिल्यासाठी, तर आपण असं लिहिणार 2πr डिवाइड बाय त्याची स्पीड v. आणि जेव्हा हेच फॉर्म्युला दुसऱ्यासाठी आपण लावू, तेव्हा आपण लिहिणार 2π, रेडियस त्याची 3 टाइम्स झालेली आहे आणि स्पीड पण 3 टाइम्स झालेली आहे. बघा, हे 3 आणि 3 कॅन्सल झालं. टी डॅश तुमचा आला परत एकदा, दोघं सेम आले. सो इफेक्टिव्हली आपल्याला काय म्हणायचंय की टाइम पिरियड हा स्पीड वरती डिपेंड करत नाही. ओके स्टुडंट्स, आता आपण टाइम पिरियड वरती बेस्ड थोडे न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. ओके, तर पहिला बघा, an alpha particle travels in a circular path of radius 0.45 meter in a magnetic field B with a speed of 2.6 into 10 raised to 7 meter per second. The period of revolution of alpha particle is. ओके, आपल्याकडे टाइमचा कोणतं इक्वेशन आहे? t इज इक्वल टू 2πm अपॉन बी क्यू. आता 2 इंटू पाय, अल्फा पार्टिकलचं मास दिलेलं नाही आहे, त्याला असंच लिहूयात. बी फील्ड दिलेला आहे 1.2 आणि चार्ज किती असतो? हिलियम प्लस 2 म्हणल्यानंतर 2 इंटू 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आपण देऊन टाकतो इथं. आता बघा, अल्फा पार्टिकलचं मास दिलेलं नाहीये, आपण काढू शकतो बरं का, त्यामध्ये अवघड असं काही नाहीये, पण तुम्हाला त्यासाठी मोल कॉन्सेप्ट समजावी लागेल आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी येतील. त्यांनी हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं आणि वेळ पण त्यामध्ये जाईल है ना. टाइम एक खूप महत्त्वाचा पॅरामीटर आहे आपल्यासाठी. त्याऐवजी आपण अजून एक फॉर्म्युला इथं लावू शकतो. कोणता? तुम्हाला स्पीड आणि रेडियस दोन्हीही दिलेले आहेत प्रश्नामध्ये. तुम्ही असं लावून टाका, टाइम पिरियड इज सरकमफरन्स डिवाइड बाय स्पीड, ज्याच्यावरती आपण डेरिवेशन केलं होतं तो ओरिजिनल फॉर्म्युला आहे ना. तर 2 इंटू 3.14 इंटू रेडियस 0.45 डिवाइड बाय स्पीड आहे 2.6 इंटू 10 रेज टू पॉवर 7. 0.45 इंटू 2 हे 0.9 होईल, 10 रेज टू मायनस 7 वर येईल, डिवाइड बाय 2.6. जर तुम्ही सॉल्व केला तर 0.9 इंटू 3.14 हे ऑलमोस्ट 2.8 च्या आसपास जातं. हे 2.8 by 2.6 is almost equal to 1. So 1 into 10 power minus 7 सेकंड. ऑप्शन सी यायला पाहिजे.